नमो बुद्धाय. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मला आज प्रत्येक 18 पगड जातीनं बौद्धांना अतिशय प्रेम करणारे व्यक्तींना मला सांगावंसं वाटते, वंचित असो किंवा भारतीय बौद्ध महासभा असो का RPI असो, प्रत्येकांचं बौद्ध भिक्खू हे म्हणजे विजय आपला अस्मिता आहे. आज विचार करण्याची गोष्ट आहे. आज बौद्ध भिक्खूंवरती हल्ला झालेला आहे कुर्ला ह्या ठिकाणी. ते ऑस्ट्रेलियामध्ये ऑर्मिड आहेत. ज्या वेळेस पोलिसांनी त्यांची चौकशी केली, ती तात्पुरती चौकशी करून निघून गेले. आज मला एवढं म्हणायचं आहे का त्या व्यक्तीवरती अजूनपर्यंत FIR दर्ज का झाला नाही, तो अटक का झाला नाही आहे. एक असणारा सेक्रेटरीचा ऑफिसर भिक्खूंच्या अंगावरचे कपडे काढून मारू शकतो, तर विचार करा हे RSS वाले काय करतात. आज भिक्खू संघांवरती टोटल बौद्ध भिक्खूंवरती किती वेळा अन्याय झाला. आज प्रत्यक्ष कपडे काढून मारले. तर बंधूनो, तुम्हाला एवढंच सर्वांना सांगणं आहे माझं, वाद होत असतात भावाभावामध्ये, पण हा वाद सर्वीकडे दूर करा, लक्ष देऊ नका. पण आपल्या बौद्ध भिक्खूंवरती हल्ला झालेला याच्यासाठी प्रत्येकाने आपली व्यक्तता मांडायला आणि या राजकारणापर्यंत यांच्यावर पोहोचू द्या का बौद्ध भिक्खूंकडे संघाती आज बौद्ध समाज तेली माळी किती उपस्थित आहेत हे त्यांना दाखवून द्या आणि यांना कळू द्या का जर तुम्ही जर वाद नेहमी होत असेल, याला रोखलात नाही की ह्या असणारे RSS वाल्यांना यांना अटक केलेत नाही, तर येणारा काल तुम्हाला कदाचित माफ करणार नाही. आणि बंधूंनो, सर्वांनी जागा होणं गरजेचं आहे. वाद इकडे सोडून द्या, एकत्र या आणि ह्या अन्यायाला वाचा फोडा, हीच माझी आग्रहाची विनंती आहे. जय भीम, जय संविधान.